त्याच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात. हे कसं आणि कधी झालं यांच्या डिटेल्स मला हव्या आहेत. कुणालने सांगितलं. त्याच्यासमोर बसलेल्या यशवंतने होकारार्थी मान हलवली. रात्रभर विचार करून कुणाल दमला होता. काय झालं असेल आणि कसं याचा काहीच अंदाज मात्र त्याला लागत नव्हता. या गोष्टीचा आणि काकाच्या ॲक्सिडेंटचा काही संबंध आहे का तेही बघ बरं. कुणाल एकटाच बोलत होता. यशवंत पूर्ण केबिनमध्ये नजर फिरवत होता. छोट्यातली छोटी गोष्टही त्याच्या नजरेतून सुटत नव्हती. केबिनमधला बारीकसाही बदल त्याच्या नजरेतून सुटू द्यायचा प्रयत्न करत होता. मला भेटायचं आहे. काहीसा विचार करतच तो बोलला. मला नाही वाटत तुम्हाला भेटायला देतील. इतक्या वेळेचं मौन तोडत यशवंत बोलला. कुणाल कपाळावर आट्या घालूनच त्याच्याकडे बघू लागला. ही गोष्ट अगदी शिताफीने लपवली गेली आहे. मला सुद्धा हे कसं झालं ते समजत नाही. कोणालाच काहीच माहिती नाही. घरात एकही नोकर नाही, यशवंताने सांगितलं. कुणाल पुन्हा कपाळावर आट्या घालून बसू लागला. कोणीतरी असेलच की, नर्स, केअरटेकर, कुक, क्लिनिंग स्टाफ कोणीतरी. कुणाल कपाळावर आठ्या घालूनच पुन्हा बोलला. मला ही बातमी 2 दिवसापूर्वी समजली. तेव्हापासून माझी माणसं त्यांच्या घरावर लक्ष ठेवून आहेत. पण घरातून कोणीही बाहेर आलं गेलं नाही. अगदी कोणीही नाही. यशवंत काहीसा नाराजीनेच बोलला. कितीतरी केस त्याने सोडवल्या होत्या, पण नेहमी मोहितेंच्या बाबतीत असंच होत होतं. एकही क्लू मिळत नव्हता. ते तिकडेच राहतात ना की दुसरीकडे? कुणालने विचारलं. त्यांच्या मुंबईतल्या जितक्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्व ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे, अगदी ऑफिसवरही. मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला त्यांच्या प्रॉपर्टीज माहिती असतील तर त्या डिटेल्स द्या. तिकडेही माणसं लावतो आणि तुम्हाला माहीत असेल ते अजून कुठे असू शकतात ते? यशवंताने विचारलं. कुणाल काहीतरी आठवायला लागला. मी समोरून फोन लावून भेटायला जातो, कुणाल बोलला. नंबर बंद आहे. त्यांचा जुना फोन ज्यात तो सिम होता तोही ॲक्टिव्ह नाही. पूर्ण फॅमिलीचा सोशल मीडिया बंद. यशवंत नकारार्थी मान हलवतच बोलला. त्यांचं अकाउंट ऑफ इंडिया ऑफिस होतं ना, तिकडे बघितलं? कुणालने विचारलं. आजच तिकडेही सांगितलं आहे. बघूया तिकडून काही माहिती हाताला लागते का? मला वाटतं तेच असतील या सर्वामागे, यशवंत बोलला. शक्यता दाट आहे. कुणालने फक्त सुस्कारा सोडत होकारार्थी मान हलवली. थोडा वेळ अजून बोलून यशवंत तिकडून निघून गेला. कुणाल मात्र काहीसा विचारातच हरवला होता. असं काही होईल हे त्याला अजिबात वाटलं नव्हतं. सर्व काही चांगलं चालू असताना हे असलं संकट त्याला नको होतं. एक सुस्कारा सोडतच त्याने कामावर पुन्हा फोकस केला. काय तुला लक्षात आहे ना की मी काय सांगितलंय ते? प्रथमेश काळजीने बोलला. तिने फक्त होकारार्थी मान हलवली. प्रथमेश, अरे पण सर्व कशाला? तिने कपाळावर आठ्या घालूनच विचारलं. तुझ्याकडे तो एन्व्हलप आलेला माहिती आहे ना, तरी तू हे विचारतेस का? त्याने किंचित नाराजीनेच विचारलं. अरे पण ते माझ्यासाठी थोडं होतं. ते तर दी आणि कुणाल जिजूसाठी होतं. त्यांच्यात फूट पाडण्यासाठी हे केलं गेलंय, तिने सांगितलं. तो तिच्यावर नजर रोखून बघू लागला. माझ्यावर कोणी कशाला लक्ष ठेवून असेल? त्याच्या त्या रोखलेल्या नजरेला दुर्लक्ष करत ती पुढे बोलली. तिच्याजवळ जाऊन त्याने तिला मिठीत ओढलं का? तुझा संबंध नाही कोणाशी. त्याने मिठीत घेऊनच तिच्यावर नजर रोखली. प्रथमेश, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. मिठीतून सोडण्याचा प्रयत्न करत होती ती. आय डोंट केअर. तिला अजून जवळ खेचून त्याने मिठी घट्ट केली. तिने चुळबुळ थांबवली. तुझा संबंध नाही का? तिने पुन्हा विचारलं. ती शांत होती. करशील ना मी सांगितलं तसं? त्याच्या आवाजात काळजी स्पष्ट होती. ती फक्त होकारार्थी मानच हलवली. सागर जिजूही तसंच करणार आहे. आवाजात जरब ठेवत तो बोलला होता. तिने पुन्हा होकारार्थी मान हलवली. निघू मी? तिने विचारलं. त्याने होकारार्थी मान हलवतच तिला मिठीतून सोडवलं. हे असं त्याचा शांत पण किंचित नाराज चेहरा बघून तिने विचारलं. बाय. तिच्या ओठावर ओठ टेकत तो बाजूला झाला. ती ओठ चंबू करून त्याच्याकडे बघू लागली. मी फक्त स्माईल द्यायला सांगितली होती ना? लटक्या रागानेच ती बोलली. माझ्याकडे नेहमी बाय वन गेट वन असतं. तू स्माईल मागितलंस, मी त्यावर किस फ्री दिली, नाटकीपणाने तो बोलला. तिने हसतच नकारार्थी मान हलवली. काळजी घेशील ना? त्याने तिचा चेहरा हातात पकडून काळजीने विचारलं. तिने होकार दिला आणि मात्र त्याला घट्ट मिठी मारली. तिचे डोळे पुन्हा पाणावलेले होते. नको रडूस, ती त्याला समजावत होती, पण तिच्या मनात मात्र चलबिचल चालूच होती. काकांचा ॲक्सिडेंट आणि ते फोटो नक्कीच काहीतरी संबंध होता, पण तिला मात्र काहीच अंदाज येत नव्हता. आता ती बाहेर जाणार होती. त्या पार्श्वभूमीवर त्याने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी कशाशी जोडल्या जात होत्या काही समजत नव्हतं. टेक केअर. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि निघून गेला.
ती फक्त जाणाऱ्या त्याला बघतच होती. किती करशील प्रथमेश अजून माझ्यासाठी? प्रत्येक वेळी तुझं प्रेम मला अजून तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडते. प्रेमात सर्व विसरून एकमेकांसोबत वेळ घालवतात आणि तू असं कसा? आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच मी डॉक्टर झाले आणि तरीही तुझं काळजी करणं काही कमी नाहीच. जाणाऱ्या त्याला बघत ती मनातल्या मनात बोलत होती. डोळे पाणावलेले डोळे पुसतच तिने स्वतःला सावरलं आणि बाहेर पडली. यस, दरवाजावर नॉक झाला. त्याने एकदा नजर वर करून बघितलं आणि पुन्हा लॅपटॉपकडे वळली. मी नाही जात बोलले ना. पिया चेहरा पाडूनच बोलली. तरीही त्याने एकदाही तिच्याकडे बघितलं नव्हतं. अहो, ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली, पण त्याने ना बघितलं ना बोलला. कुणाल सर, त्याला चिडवायला ती बोलली. त्याने तिला एक रागीट लूक दिला आणि पुन्हा लॅपटॉपकडे वळला. ठीक आहे, नकोच बोलू. आता मी ना दुसऱ्याशी जेवणारच. हळूहळू दरवाजाकडे जात ती बोलली आणि पटकन बाहेर निघून गेली. त्याचं ऐकायला ती थांबलीसुद्धा नाही. नो यार पिया, तू यावेळी हे ब्लॅकमेल करू शकत नाहीस. किंचित वैतागाने तो बोलला आणि तिचा नंबर डायल केला. आता तिची इग्नोर करण्याची वेळ होती. शेवटी तो वैतागून तिच्यासमोर आला आणि हाताची घडी घालून उभा राहिला. ती मात्र आपल्या कामात बिझी होती. पण त्याच्या येण्याने बाकी सगळ्यांनी खाली मान घालूनच काम करायला सुरुवात केली. पिया तिरकस नजरेने त्याच्याकडेच बघत होती. ऑफिसमध्ये जेव्हा सगळ्यांना त्याच्या नात्याची माहिती झाली होती तेव्हा पियाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. उगाच तिच्या मागे पुढे करणारे लोक वाढले होते. त्यामुळे कुणालने तिला केबिनमध्येच बसायला सांगितलेलं होतं किंवा तिच्यासाठी स्वतंत्र केबिन बनवतो असंही सुचवलं होतं. पण पियाने स्पष्टपणे त्या सगळ्या गोष्टीला नकार दिला होता. ती आधीच्या जागीच बसत होती आणि बाकीच्यांकडून मिळणाऱ्या स्पेशल वागणुकीला स्पेशल पद्धतीने इग्नोरसुद्धा करत होती. उलट आधी जसं सर्वांशी वागायची तसंच आत्ताही वागायची. काही दिवस अवघड गेले, पण नंतर सगळेच पुन्हा आधीप्रमाणे वागू लागले. कुणालनेही नंतर वेगळ्या केबिनचं खूळ डोक्यातून काढूनसुद्धा टाकलं होतं. त्यामुळे एका झटक्यातच सगळं कळलं होतं की आता आतमध्ये त्याला तिला केबिनमध्ये बोलवण्यासाठी बहाणे लागत नव्हते किंवा तिला त्याच्या केबिनमध्ये जाण्यासाठी कोणाच्या परमिशनची सुद्धा गरज लागली नव्हती. कितीतरी वेळा त्यांची रुसवाफुगी अगदी अशीच सर्वांच्या समोर चालू असायची. बाकीचे फक्त गालातच हसतच त्यांच्या रोमॅन्सची मजा घेत होते आणि नंतर तिला चिडवत होते. इतक्या मोठ्या घरचा भाग असून सुद्धा ती नेहमीच सर्वांसोबत असायची. त्यामुळे तिचं खूप जणांना कौतुक वाटायचं. तर काही ना काही तर तिच्या त्या वागण्यातसुद्धा तिचा नाटकीपणा वाटायचा. पण तिला त्रास देण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. आता सुद्धा कुणाल तिला रोखून बघत होता आणि ती सर्वांच्या समोर त्याला इग्नोर करून काम करण्याचं नाटक करत होती. लगेच माझ्या केबिनमध्ये ये, त्याने तिच्यावर नजर रोखतच सांगितलं होतं. जायला सुद्धा निघाली. ती मात्र उगाच काहीतरी काम काढून तिचं काम करत बसली होती. आता लगेच 2 पावलं पुढे गेलेला त्याने थांबून मागे वळत सांगितलं आणि तसाच निघून गेला. जाताना त्याची नजर तिच्या आजूबाजूला बसलेल्या सर्वांवरच फिरली होती. ते सर्वच खाली नजर ठेवून गालातच हसू दडवत होते. पिया, त्याने पुन्हा तिला आवाज दिला. तसं ती चिडूनच त्याच्या मागोमाग गेली. केबिनमध्ये जाऊन ती चिडूनच खुर्चीवर बसली. तो मात्र तिकडेच उभा होता. काहीच बोलला नव्हता. तो काही बोलत नाही म्हणून ती चिडून काही बोलायला जाणार त्याआधीच एक पिऊन ट्रेमध्ये ज्यूस आणि सँडविच घेऊन आला होता. पिऊनने ती ट्रे तिच्यासमोर ठेवली आणि खाली मान घालूनच निघून गेला. स्टार्ट. पिऊन जाताच कुणाल बोलला तसं ती केविलवाणी नजर टाकूनच त्याच्याकडे बघू लागली. स्टार्ट. त्याने पुन्हा सांगितलं. मला नको आहे, मी खाऊन आली आहे. ती सांगतच होती की तो तिच्या समोरच्या चेअरवर येऊन बसला. हे बघा, मी नाही जाणार आहे तिकडे. ती बोलली तसं त्याने एक सुस्कारा सोडला. तसंही मी तुला पाठवणार नाहीच, त्याने तिच्यावर नजर रोखतच सांगितलं. ती फक्त त्या ज्यूसकडे बघतच बसली होती. तुला खरंच जायचं आहे, त्याने विचारलं. तसं तिने नकारार्थी मान हलवली. काय आली की 2 दिवस जाणार आहे, ती उगाच विषय बदलत बोलली आणि त्याच्या मांडीवर जाऊन बसली. 1 दिवस नाही तर मी तिकडे येणार, त्याने नाराजीने सांगितलं. चालेल, आपण तिकडेच राहू. तिने खुश होत त्याच्या मनात मानेतच चेहरा घुसला आणि तसं त्याने तिच्या भोवती मिठी घट्ट केली. तसं मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण आपण ऑफिसमध्ये आहोत हे लक्षात ठेव, तो बोलला. तसं ती उठायला गेली तसं तो मिश्किल हसला. डोंट वरी, यू कंटिन्यू. डोर लॉक आहे, तिला अजूनच जवळ करत तो बोलला. तसं तिने तोंड वाकडं केलं. तुझं झालं की ते खाऊन घ्यायचं आहेस.
त्याने ज्यूसकडे नजर करत सांगितलं, नको ना प्लीज. ती बारीक चेहरा करून बोलली, तू सकाळी मेडिसिन्स घेतल्या? त्याने शांतपणे विचारलं. मी हा ज्यूस पिते, सँडविच नको. तिने लगेच ज्यूसचा ग्लास तोंडाला लावत सांगितलं. तसं त्याने एक सुस्कारा सोडला. पिया, आता तुझ्या मेडिसिनची आठवणसुद्धा मी द्यायची आहे का? त्याने चिडतच विचारलं. तसं तिने खाली मान घातली. तुला आज पुन्हा उलटीचा त्रास झाला. त्याच्या आवाजात नाराजी होती. मेडिसिन्स घेऊनसुद्धा त्रास होतोच. ती मान खाली घालूनच बोलली. तसं त्याने एक सुस्कारा सोडला. त्रास होतो ना तर मग सारखं खात राहायचं. त्याने आवाजात जरब ठेवतच सांगितलं. बस झालं, सँडविच नको. ती बारीक तोंड करूनच सांगत होती, तर तो तिला जबरदस्ती खायला सांगत होता. दरवाजावर नॉक झाला. तसं तो त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि दरवाजा उघडला. अरे वहिनी, तू? प्रथमेश पियाला बघून बोलला आणि कुणालला काहीतरी नजरेनेच सांगून तिकडून पुन्हा निघाला होता की कुणालने त्याला अडवलं. पिया, तू हा कॅन्टीनमध्ये जाऊन खा किंवा तुझ्या डेस्कवर, कुणालने सांगितलं. तसं ती खुश होऊनच तिकडून निघून गेली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच त्याने नकारार्थी मानसुद्धा हलवली होती. समजावलं तिला. पिया गेली तसं कुणालने विचारलं. प्रथमेशने फक्त होकारार्थी मान हलवली. दादा, काही टेन्शन आहे का? म्हणजे काल तुला फोन आला होता तेव्हापासून तू टेन्शनमध्येच आहेस? प्रथमेशने काळजीने विचारलं. नाही, काही नाही. तू तुझं काम कर, कुणालने सांगितलं. तरी प्रथमेश तिकडेच उभा राहिला होता. खरंच काही टेन्शन नाही. तू जा, काम कर, कुणाल मंदस्मित करत बोलला. तसं प्रथमेशने फक्त मान डोलावली. दादा, काहीच अडखळतच त्याने मान हाक मारली. तसं कपाळावर आट्या घेऊनच कुणाल प्रथमेशकडे बघू लागला. वहिनीला जास्त ओरडू नकोस, काहीच अडखळतच तो बोलला. तसं कुणालने सुस्कारा टाकला. ठीक आहे, आता एक काम करायचं, जो सँडविच तिच्यासाठी पाठवला ना तो तिला खायला लावायचा, कुणालने सांगितलं. तसं प्रथमेशने औंढाच गिळला. तू सांगितलं आहेस ना, मग त्या ऐकतील की? तो अडखळतच बोलला. हो हो ना, मग निघायचं आता आणि कामाला लागायचं. तिला सोडायला म्हणून तुला फक्त थोड्या वेळासाठी सुट्टी दिलेली, पूर्ण दिवसाची नाही, कुणालने आवाजात जरब ठेवतच सांगितलं. तसं प्रथमेशने मान हलवतच तिकडून निघून गेला. वहिनीचा चमचा कुठला. तो सुस्कारा सोडतच पुटपुटतच एक नंबर डायल केला. मला त्यांच्या सर्व अपडेट्स हव्या आहेत, कुणालने आवाजात पुन्हा जरब ठेवूनच सांगितलं. काया आता निघाली आहे. डॉक्टर सागर थोड्या वेळाने निघतीलच, नीट लक्ष ठेवा. थोडा वेळ बोलून त्याने पुन्हा फोन कट केला आणि पुन्हा कामाला लागला. त्याआधी पियाने तो सँडविच खाल्ला की नाही ते बघायला विसरला नव्हता. तो एकच सँडविच तिघी चौघींनी खाल्लेला बघून त्याने नकारार्थी मान हलवतच त्याच्या कामावर फोकस केला. मी सुद्धा येऊ का? स्नेहाने सागरला विचारलं. नको, या दिवसात तुला इतका प्रवास नकोय, तो तिला समजावत बोलला होता. आज त्याला जायचं होतं म्हणून तो तिकडेच काल रात्री तिकडेच थांबलेला होता. तू इथे ऑफिसला जा, आत्ता तुला कोणी अडवणार नाही. तिचा बारीक झालेला चेहरा बघून त्याने तिला समजावत सांगितलं. पण येते ना तुम्ही सर्व तिकडे असाल आणि मी इथे एकटीच, तिने नाराजीने सांगितलं. यावेळी मॉम डॅड सुद्धा येणार नाहीत, मी एकटाच आहे, कायासुद्धा असेल सोबत, सागरने सांगितलं. तू काळजी घेशील ना, तिने विचारलं. तसं तो गालातच हसला. मी पहिल्यांदा जातोय का, त्याने तिला मिठीत घेत विचारलं. माहीत नाही, पण खूप भीती वाटते. प्रथमेशने आणि कुणाल माझ्यापासून खूप काही लपवत आहेत, स्नेहा नाराजीनेच बोलली. तू त्याचा विचार करू नकोस, तू आपल्या पिल्लूचा विचार कर, तू आणि तुझी काळजी घे, त्याने तिला समजावत सांगितलं. तसं तिने फक्त होकारार्थी मान हलवली. तिला समजावून त्याने आता मात्र तिचा निरोप घेतलेला होता. तर प्रेक्षकांनो, हा होता कथेचा एक भाग. या कथेचे सर्व भाग खूपच इंटरेस्टिंग आहेत. त्याकरिता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा एन्जॉय करा. धन्यवाद.